أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. ولا تكونوا كالتي نقضت غزلها من بعد قوة أنكاثا تتخذون أيمانكم دخلا بينكم أن تكون أمة هي أربى من أمة إنما يبلوكم الله به وليبينن لكم يوم القيامة ما كنتم فيه تختلفون. الحمد لله رب العالمين والعاقبة للمتقين والصلاة والسلام على سيد الأنبياء والمرسلين خاتم النبيين محمد وعلى آله وصحبه أجمعين. أما بعد. कल जी कोणती आयत तिलावत करून गेली होती त्याच्या भितर अल्लाह सरी आणि बंदा सरी या आपसा भितर इंसान जे कोणतो वादा करता ते पूरा करू कास त्याच्या बारात वसियत करून गेली होती. इत्ता जे कोणती आयत तिलावत करून गेली ते या आयते भितर को अल्लाह ताला मिसाल देऊन 30 चीजें समजावला. एक माणूस वादा करून वादा तोडता, वादा करून त्याचे खिलाफ करता, तरी त्याची का मिसाल असे खेका इंसान एका करते ही चीज इंसान खेका करता हे अल्लाह ताला सांगला. एक मिसाल द्याला की काबुली सूत येऊन त्याका काकडो करता, सूत जलून करून त्याका काकडो करता, काकडो करून एकदम घट पातर झाला ना बीज त्याका उसवून सुरू करता, सुतेचो काकडो करता, तयार करता, सगना तयार करता, सगळं तयार झाला मग रात्री बसून त्याका बीज उसवून सुरू करता. तर यही करतेले म्हणजे माणूस का बोलतेले या तरी दिमाग जारला बोलताले या टेम खराब करते वाटे आपलो एक चीज या करना जे करून करून एटली मजबूती झाली बीजी त्याका तुटवता तरी जराशी दिमाग झारला का पुसतेले माणूस. बाद माणसे बरोवला हा की मक्का भितर एक बोली होती ती हे काम करती होती आपली चुणमा घेऊन जराशी दिमागा त्याचे लूज झाला पर्यंत सगळं दिस काम करूची की रात्री बसून पुरा उसवतर होची एक बिट्टी काम जराशी दिमाग नतलना पर्यंत अल्लाह बोलतात जे कोण तो माणूस वादा करून त्याची खिलाफवर्जी करता या आपसा भितर मुआहदा करून त्याची खिलाफवर्जी करता या अल्लाह सरी जे काही वादा केला त्याची खिलाफवर्जी केला ती मिसाल एकच त्या बोलल्याची मिसाल जे कोण त्या बोलली सूतन काकडो करून सव्वत झाला मग मी त्याला उसवून सुरू करता. गोया त्या बोलल्याच्या अगर दिमागात फतूर असे काही कमजोरी असे तरी जे कोण वादा करून वादा तोडतात, मुआहदा करून पॅक्ट करून त्याची खिलाफवर्जी करतात, एग्रीमेंट करून त्याची खिलाफवर्जी करतात त्यांची को मिसाल हिकस ह्यांचे को यादर दिमागा भितर काय असे ये तो माणूस भावर जे कोण एटलो काम करून बीजी त्याची खिलाफवर्जी आणि उलटे करता. तेकच अल्लाह ताला सांगलो वला तकूनु कल्लती नक़दत गज़ला गज़ल बल्लन सूत त्याच्यान काकडे वगैरे करूचे या कापडे करूचे नक़द बलन तेका उसवचे मिन बादी क़ुव्वतिन बल्लन एकदम मजबूत केला अनकासा बलन तेका एकदम सव्वस काकडे अलग अलग करून धरवचे एकदम एक सूत अलग करून धरवचे. अल्लाह ताला बोलता की तुम्ही त्या बोलण्यापर्यंत जाऊ नका. जे कोण सूत मजबूती सरी धरला मग मजबूती सरी सूत केला मग या काकडो केला मग तेका एकदम खांडकी खांडकी करून पोहतात त्याच्यापर्यंत तुम्ही जाऊ नका. त्यांनी वादा पुख्ता करून तुम्ही सोड नका. अगर त्या बोलण्याचे काम बेवकूफी बनतात तरी तुम्ही जे काही करतात ते का को बेवकूफी बोलतात. त्याच्या मग अल्लाह ताला सांगतात तत्तखिदूना ईमानकुम दखलन बैनकुम अन तकूना उम्मतुन हिय अर्बा मिन उम्मा. दखल बनलन आपसा भितर साजिश करूची जे कोणती चीज खराब राहतात ती चीजे भितर आम्ही घालूची कोणती चीजे तरी जॉईंट करूची त्याला दखल बोलतात. या जे कोणती चीज फिट जाणार ते काढून पोचवचे त्याला दखल बोलतात. अल्लाह ताला सांगता तत्तखिदूना ऐमानकुम दखलन बैनकुम
तुम्ही आपली कसम एक दुसरा जे कोणते कसम खातात या जे कोणतो एग्रीमेंट करतात मुआदा करतात वादा करतात तेका आपसाची दुश्मनीचो सबब करतात. आणि एक कौमासरी आम्ही मुआदा केले एग्रीमेंट केले आणि आम्ही तोडले त्यांना आपसात लढाई जाऊचे. कोणाकडे वादा केले आणि तिचे उलटे केले आपसात दुश्मनी जाऊचे यकीनी ती. ही दुश्मनी केका करूचे ते जमान्याच्या हालांच्या मुताबिक अल्लाह ताला सांगता आमतौरावर पर कोणती कौमासरी एग्रीमेंट करून त्यांना सोडून मी दुसरा तरी करते होते तरी मकसद हे राहत होतं की सम्मेलनी पार्टी जरा कमजोर आहे त्याच्यानं घट पार्टी मिळली हेंका सोडले त्यांची तरी एग्रीमेंट केले हे का आम्ही वडले दाखवू का सम्मा सम्मे आमचो वकार बढू का आमची इज्जत बढू का आमची ताकद आणि शान बढू का हे दाखवूच्या सबब वादा तोडते होते आपसाभितर इख्तिलाफ करते होते. तरी वादा तोडूचे की का हे जे आपसाभितर इंतशार जातो वादा करून तोडला मुआदा करून एग्रीमेंट करून तोडले तरी हे जे आपसाभितर हे जे इख्तिलाफ इंतशार जाऊचे आणि मकसद काय होतो आपली शान दाखवूच्या सबब एक कौमासरी एग्रीमेंट केले सव्वाज आपली ते झाली सम्मेलनी त्याच्यानं नेकी घट पार्टी मिळली हेंका सोडले त्यांचे पटर पडले सिर्फ मकसद आपली मतलब हे म्हणून बिझनेस करते कोशिश करता बात म्हणता एक पार्टी सिरीज आपले एटले मोल पुरा डील झाली त्याच्यानं ज्यादा कोणी देता बोललो आम्ही एका सोडले त्याच्याकडे गेले मकसद का दोड ज्यादा मिलो बोलो पॉलिटिक्स एतबारन केल्यान को आपली इज्जत पडो आपली ताकद पडो मकसद आपलो फायदा म्हणजे अल्लाह ताला हे सांगता की तत्तखिदून ऐमानकुम दखलन बैनकुम तुम्ही आपली कसम आपलो एग्रीमेंट आपलो मुआदा आपसा भितर दुश्मनीचो सबब करतात आपसा भितर इख्तिलाफ लड़ाई झगडाचो सबब करतात के का अन तकून उम्मतुन ही अर्बा बोला वडली जाऊचे रिबा बोलतात सूद ज्यादा जाऊचे माल ताजो बोलतात मकसद का की तुम्ही एक वडली आणि आलिशान उम्मत आपला आपण जाहीर करूचे आपली इज्जत जाहीर करूच्या सबब आपली शान आणि आपलो वकार आणि आपली ताकद जाहीर करूच्या सबब एकला सोडून दुसऱ्याकडे तुम्ही मुआदा करता सिर्फ मकसद दुनियावी फायदा रहता. अल्लाह ताला सांगता इन्नमा यब्लुकुमुल्लाहु बि ही सब चीजां अल्लाह ताला तुमका आजमावता. तुम्ही हे वळखू नका की तुम्ही हेंचे सरी सोडून हेंका धोका देतले तेंका धोका देतले हेजन कोणी तुमका पल्ला नाही अल्लाह पुरा पलते वाटे तुमका आजमावते वाटे की जे कोणता एग्रीमेंट केला तेका पुरा करून अल्लाह राजी करतले भले आमका नुकसान जाओ दुसराचे एग्रीमेंट केल्यान फायदा असे हेंचे तरी केल्यान नुकसान असे लेकिन एकडेन केला इथं अल्लाह राजी करूचो मकसूद असे आपली दुनिया बडोवचो मकसूद असे कारोबार असे एकला जरी आमचो डील आमची तय झाली आहे सम्मेली त्याच्यानं ऑलरेडी पार्टी मिळते अगर हे का सोडून त्याच्याकडे वतले जाऊ शकता थोडी ज्यादा मिळेल लेकिन जापणी आम्ही तय केला मग सिर्फ हे मकसद की आम्ही इकडे जापणी तय केला हा शरीर आमका हे सांगता असं ती वडली डील सोडतले तरी अल्लाह ताला ह्याच्यान आमका भरली फायदा देतलो तासं अल्लाह बोलता अल्लाह तुमचं इम्तिहान घेते वाटे माका राजी करूच्या सबब नुकसान उपर तुम्ही राजी जातात आणि आपलं पहिलो केलेलो एग्रीमेंट त्याच्यावर कायम राहतात या अल्लाह नाराज करून सिर्फ आपले जाती फायदा सबब इज्जत बढ़ोवच्या सबब वकार बढ़ोवच्या सबब दूर बढ़ोवच्या सबब त्याच्यानं वडली पार्टी सरी एग्रीमेंट करतात आणि हेंका सोडतात काय अल्लाह इम्तिहान घेते वाटे तुमच्याकडे का मकसद आहे अल्लाह राजी करूचो मकसद असे या आपली इज्जत वाढवचो आपले दूर वाढवचो हो मकसद असे वलयुबय्यिनन्न लकुम यौमल क़ियामति मा कुंतुम फीहि तख्तलिफून तुम्ही जे काही आपसा भितर इख्तिलाफ करते वाटे अल्लाह ताला क़ियामते दिसा जरूर हेजी वजाहत करतो तुमका तुम्ही जे काही गलत करते वाटे आपसा भितर एक दुसराचे इख्तिलाफ करते वाटे दीनी मामला भितर या बीजू कोणत्या मामला भितर कास बोलून तुम्ही करते वाटे तरी फौसे अल्लाह ताला आज दुनिया में तो तुमके ऊपर वाजे जाओ न वाजे जाओ फौसे क़ियामत दिसा अल्लाह ताला जरूर वाजे करता लो आज वाजे जाना को तुम्ही मानूचे नाही लेकिन फौसे क़ियामत दिसा जे घेता अल्लाह ताला हर चीज क्लियर करून सांगतलो ते समम मानूकच पडतले बहरहाल ही आयत भितर आमका हे सांगून गेला एक तरीन जे कोणासरी मुआदा केला पुख्ता करू का दुसरे आपसा भितर वादा तोडून करून एग्रीमेंट तोडून करून आपसा भितर आम्ही दुश्मनी करण्याची एका एग्रीमेंट तोडून यारच्यान तारी जावतले तारच्यान यारी जावतले आपले जाती फायदा सबब ही चीज आपसा भितर दुश्मनी पैदा करतले. तिसरी चीज अल्लाह राजी करूच्या सबब आमका व्हडली से व्हडली डील सोडूकच पडतले एक म्हणजे जरी आम्ही डील केले सम्मे त्याच्यानं व्हडली पार्टी मिळते असे
एका सोडून तारी केला ना अल्लाह नाराज जातलो. भले आमकां दूध ज्यादा मिळू शकता लेकिन अल्लाह नाराज जातला. जे कोणी जीव आम्ही दिला ते तो वकार राहता. खाली दुडाचो वकार न्हय, जिबेचो वकार, आमचे अखलाकचो वकार, आमचे कॅरेक्टरचो वकार. एक कडेन आमी इशी केले दुडा समोर हेंका सोडून तारी भरले पलटी मारले, जिंदगी भर आमची इज्जत पान्या भितर गेली. दिन को गेलो इज्जत को गेली. खाली दुडा समोर इज्जत आम्ही आजमावून येते. बहरहाल ही सच्ची अल्लाह ताला सांगते वाटे. आणि चौथी चीज अल्लाह ताला सांगणं हे अल्लाहचं एक इम्तिहान हो. तुम्ही इज्जत वकार दूड एका मुकद्दम दौरतात या अल्लाह राजी करूची सिफत मुकद्दम दौरतात. एक अल्लाहचं इम्तिहान हो. अल्लाह ताला सही तौर पर आमका दीन पर अमल करून आपली आखिरत सही करूची तौफीक दो. आमीन.